तर बघू शकतात आज मस्तपैकी असं पाणी येतोय छानपैकी, तुम्ही बघा. आणि अशा वातावरणामध्ये वाव, चिकनचं सूप ते आम्ही तयार करतोय. तर बघायला या तुम्ही नक्कीच. आता आज माझा भाऊ चिकन बनवणार आहे, ते पण एकदम सरसरीत आणि एकदम टेस्टी सूप बनवणार आहे. चला तर आज आपल्याकडे मस्तपैकी बनत आहे झणझणीत असं चिकन. तर तुम्ही बघू शकता इथे माझ्या भावाने आता छानपैकी ते गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्यासाठी सर्वात अगोदर प्रिपरेशनची तयारी चालू आहे. बघू शकतात आपण इथे मस्त कांदा म्हणजेच ऑनियन, कांदा आपल्या मराठी भाषेत. तर मस्त चॉपिंगचं काम चाललं आहे आता. जाडा मोठा कांदा कापून घ्यायचा, जास्त फॉर्मॅलिटी करायची नाही, जसं आहे आबोडधबड आपलं कट करायचं. आणि इथे मस्तपैकी आमचं कटिंग चालू आहे आणि इथे तो आता मस्तपैकी त्यात टाकतो आहे. त्याच्यानंतर आणखी तो एक कांदा घेणार आहे, आणखी टाकणार आहे, त्याचबरोबर त्यात टाकणार आहे तो नंतर नेक्स्टला हळद आणि मीठ. असं मी सांगते त्याला, तसं तो हुशार आहे. व्हेरी गुड बॉय. आता तो बघा तुम्ही इथे एक चमचाभर असं एक पळी तेल टाकत आहे. नंतर तो आता हळदीच्या शोधात आहे की मला हळद सापडली पाहिजे मम्मीच्या हातची. तर हळद सापडलेली आहे आपल्याला. चमच नसल्यामुळे डायरेक्टली इनडायरेक्टली झाकणाने आम्ही हळद टाकतोय. आता त्याला आम्ही मस्तपैकी मिक्स करणार. तरी आमचं शोध चालूच आहे. काय बघत असतो काय माहीत हा मुलगा. हे असं आहे, कधी नवच किचनमध्ये घुसल्याच्या नंतर असे प्रॉब्लेम बघायला मिळतात. बेताने टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार. जास्त खारट झालं तर आपणच ते खाऊ शकणार. ते बघू शकतात किती छान प्रकारे माझा भाऊ मस्तपैकी चिकनला असं छानपैकी शिजवून घेते. चला तर आपण बघूया. वाव, अमेझिंग. आता याला छानपैकी पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. तर मी याला छोटासा चमचा देणार आहे आणि बघा तर आता इथे मस्तपैकी असं मिक्सिंगचं काम चाललं आहे आमचं मस्त छानपैकी. आणि इथे आता हा मस्तपैकी मिक्स करतोय. आणि इथे माझी आई नाक मोडते कारण की ती नॉनव्हेज खात नाही, ती प्युअर व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे ती असं करते. पण आम्ही इग्नोर करतो तिला, कारण की माझे पप्पा म्हणतात की तुम्ही खा, तुम्हाला हवं तितकं खा, काय करायचं ते करा. त्यामुळे आम्ही इथे मस्त मिक्स करतोय. वाव, खूप सुंदर कलर आलेला आहे त्याला. बघून घ्या तुम्ही, बघत राहा. आणि हॅलो, आमच्या चॅनेलला बटन दाबा. तर चिकन आता छानपैकी शिजलं आहे आणि हे चिकन जे आहे ना हळूहळू करून संपणार आहे, कारण की प्रत्येक पीसची हा टेस्ट घेऊन बघतोय. मला तरी असं वाटतंय आज भाजी होतच नाही आमची. शिजलंय का बघतोय, झालंय म्हणतोय. बघा असं काही म्हणत नाही मला, दीदी तू पण घे म्हणून. खरंच हे भाऊ असेच असतात. आता नंतर आपण त्याच्यासाठी मस्तपैकी असं ओबडधोबड असं कांदा इथे मस्त भाजून घेणार आहे, काळा कुट्ट. आणि त्याचबरोबर आपण खोबरं सुद्धा इथे मस्तपैकी असं कांदा भाजतोय. तरी माझ्या आईला इथे खोबरं सापडत नाही आणि एवढी शोध चालू आहे हिची, तिलाच कळत नाही ही कुठे ठेवत असते. फायनली हे खोबरं सापडलं एकदाचं, नाही तर किती वेळची शोधते कुठे ठेवते कुठे नाही. तर चला आता आपल्याला मस्तपैकी असं खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर आता इथे माझा भाऊ खोबरं मस्तपैकी तोडून घेतोय. जेवढं लागलं तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला. बेताने वापरायचं आहे सर्व, जास्त घ्यायचं नाही आहे. आपण काही अंबानीच्या घरचं नाही आहे, त्यामुळे बेताने घ्यायचं आहे. ओके. तर तो आता मस्त खोबरं इथे भाजून घेतो आहे छानपैकी. आणि इकडे बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपलं चिकन छानपैकी शिजतं आहे. वा, फॅन्टॅस्टिक. खूप जास्त भाजलेलं आहे ते. आता तू गॅस बंद कर दीपक. तर हे आपलं छानपैकी असं मस्त खरपूस असं सुंदर गावाकडच्या पद्धतीने, आपल्याकडे चूल नसल्यामुळे आपण हे गॅसवरच मस्त जाळीवर भाजून घेतलेलं आहे. तरीसुद्धा आपली भाजी अशी झणझणीत होणार आहे, कारण ती माझ्या भावा विजत नाही आहे. असं वाटतं की त्याचा बड्डेच आहे, पण आपण इग्नोर करूया ती. तरी त्याने छानपैकी असं मस्त भाजलं. तर आता इथे बघू शकतात आपण मस्त इथे कांदा, खोबरं, लसण आणि आल्याचा तुकडा घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. ते सर्व आपण एका साईडला काढून घेतलेलं आहे, मस्त भाजून घेतलं आहे. तर आता माझा भाऊ ते छानपैकी मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. सर्वात प्रथम त्याने कांदा, खोबरं, आल्याचं तुकडं
आणि लसण आणि कोशिंबीर छानपैकी आता मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची आपल्याला छानपैकी अशी बारीक पेस्ट करून घ्यायची। आता आपण मिक्सरच्या भांड्यात थोडंसं नॉर्मल पाणी टाकून घेतो आहे आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घेतो आहे। आता आपण मिक्सरमधून काढून घेतोय। हा ग्लास तुम्ही ठेवला असेल तर मध्ये, तर आता छानपैकी असं बारीक होतंय। छानपैकी बारीक करून घ्यायचंय, जास्तही बारीक करायचं नाही आपल्याला। तर आपण आता बंद करायचं। हो, छान आपला अशा प्रकारे तयार झालंय। कारण की आपल्याला काळा मसाला काढायचा होता म्हणून आपण काळं असं खोबरं आणि कांदा करून घेतलेला आहे। भाजीला स्टार्ट करत आहोत। तर भाजीमध्ये सर्वात पहिले आपल्याला पातेल्यामध्ये 2 किंवा 3 चमचे तेल घालायचे। तेल घालून झालंय आपलं छानपैकी। तर आता इथे आपण वाटलेला जो मसाला आहे काळा मसाला, तो आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे आता। तर आज तुम्ही माझ्या भावाच्या हातची मस्त झणझणीत अशी चिकन रस्सा मसाला खाणार आहोत। खूप सुंदर अप्रतिम असते। तर आपण सर्व वाटण छानपैकी आता आपला जो काळा मसाला आहे तो इथे घातला आहे। ती मन लावून करतोय माझा भाऊ, असा भाऊ सर्वांना देव। आणि खूप गोड पण असतो तो। तर इकडे आपला मसाला छानपैकी टाकलाय आणि आता त्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं। थोडासा हा नॉर्मल शिजेल असं आपल्याला त्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे। त्यापैकी आता छानपैकी ही भांडंसुद्धा आपल्याला वाया घालायचं नाही आहे। त्याला याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे असतात छानपैकी असे मस्त लक्षणं एका गृहिणीचे असतात, तसेच माझ्या भावाचे पण आहे। कुठलीही गोष्ट वाया न घालवता। हो, तर त्यात छानपैकी पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। आपली ही साधी सोपी गावाकडची पद्धत आहे, जास्त काही कुटाणा नाही आपल्याकडे। तर ही छानपैकी इथे आपण धने पावडर, लाल तिखट आणि आपला जो घरगुती मसाला आहे तो माझ्या आईचा सिक्रेट आहे। तर आपण हे 3 मसाले आपण आता यामध्ये ॲड करणार आहोत। आता यात सर्व मसाले आपल्याला त्यात टाकायचे आणि ते चांगलं मिक्स करायचं आपल्याला त्यात। आता थोडंसं आपल्याला जे सूपचं पाणी असतं ते पाणी थोडंसं आपल्याला त्यात घालायचं आहे, त्याच्याने टेस्ट छान येते। साधं पाणी घालण्यापेक्षा कधीही सूपचं पाणी घाला, भाजी उत्तम होते आणि उत्तम भाजी ती होणारच आहे, कारण तो माझा भाऊ बनवतोय। तर इथे आपल्याला सुहानाचा मीठ मसाला यात वापरायचा आहे, याच्याने भाजीची टेस्ट अप्रतिम होते। तर आता इकडे आमचं फोडण्याचं काम चालू आहे, टेक्निकल। तर इथे आपल्याला छोटासा पॅक आहे, पूर्ण घालायचा आहे तो, कारण की आपण थोडी भाजी एक्स्ट्रा बनवणार आहे, त्यासाठी हा आपल्याला पूर्ण टाकायचा आहे। आणि यालासुद्धा आपल्याला छानपैकी असं मस्त पूर्ण तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला छानपैकी, वाव काय सुंदर असा वास दरवळतोय ना। नजर काढते माझ्या भावाची मी आता। हँडसम मुलाच्या हातची हँडसम भाजी। अरे 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 बाळा, तर चुकतंय बाळा। हां, हुशार आहे। मला वाटतं डायरेक्टली टाकतो, डायरेक्ट नाही टाकायचं आहे आपल्याला, सूप टाकायचं आहे। आणि आता त्याला मस्त अशी तरी येईपर्यंत तो आपल्याला मिक्स करून घ्यायचा। तर आता आपण यामध्ये मस्त असा ग्रेव्हीचा मसाला टाकणार आहोत, सुहानाचाच आहे। सुहानाचे सर्व प्रोडक्ट्स खूप छान असतात। तर आता हा ग्रेव्हीचा मसाला आपण यात टाकणार आहे। तर आपली आता मस्तपैकी अशी भाजी, झणझणीत अशी भाजी तयार होणार आहे।
आता आपल्याला हे चिकन आहे ना मस्तपैकी यामध्ये सर्व टाकून घ्यायचं आहे. छानपैकी आता मिक्स करायचं आहे आपल्याला. वाव, कलर खूप सुंदर आलेला आहे. मिक्स करून छान झाले आहे. आता याला आणखी आपण थोडंसं पाणी सुटू देऊ. आमचा परफेक्ट असा कूक छानपैकी कुक करतोय त्याला. तर ही त्याची नवीन टेक्निकल आहे. प्रत्येकाची काही ना काही टेक्निकल असते, तशी माझ्या भावाची ही टेक्निकल आहे. तर आता इथे छान असं घमघमीत चमचमीत असा वास येतोय, लाजवाब. फायनल असेल आपली ही चिकनची अशी गावाकडची स्पेशल भाजी अशी झणझणीत तयार झाली आहे. तर तुम्ही बघू शकता, अप्रतिम अशी छान झालेली आहे. खूप सुरेख दिसते आणि खरंच खूप टेस्टी झाली आहे. एक नंबर अशी आपली भाजी झालेली आहे आणि खूप सुंदर अशी मस्त मसाला त्याला छानपैकी असा लागलेला आहे. कोटिंगसुद्धा छानपैकी अशी मस्त खरपूस भाजलेली भाकरी आहे ज्वारीची आणि त्याचबरोबर आपलं सुकं झणझणीत असं आपलं चिकन सुकं इथे रेडी झालेलं आहे. आणि मस्तपैकी अशी प्लेट लागलेली आहे आपली. त्यासोबत आपल्याला आहे ज्वारीची भाकर छान खरपूस भाजलेली आहे. त्याचबरोबर असं लिंबू आणि कांदा घेतला आहे सोबत आणि आपला भात घेतलेला आहे. तर इथे आपलं मस्तपैकी थाळी तयार झालेली आहे.